डोंबिवली आमुदान कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आज 5व्या दिवशी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे। यावेळी कामगार विभागातील अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन खाडे यांनी दिलंय। या कंपनीचं कधी ऑडिट झालं होतं, कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं होतं, त्यात काही हलगर्जीपणा होता का हे देखील पाहिलं जाईल असं स्पष्टीकरण खाडे यांनी दिलंय। 12 लोक डेथ झाले यामध्ये, जवळ 68 लोक इथे इंजर्ड झाले। त्यातले काही डिस्चार्ज थोडंसं होतं, डिस्चार्ज घेऊन गेले। 68 मध्ये 8 लोक आता हॉस्पिटल ॲडमिट आहेत। त्यामध्ये बर्न झालेला एक माणूस बर्न हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। हा जो स्फोट झाला हा आत्ताच्या निष्कर्षाप्रमाणे आपल्याला रिॲक्ट फुटला ह्या माध्यमातून आपल्याला आता प्रथमदर्शनी वाटते। पण इथं बॉयलर बिलर नाही, हा बॉयलरचा भाग नाही आहे आतमध्ये। तर रिॲक्टर का फुटला, कसा फुटला ह्याचं इन्व्हेस्टिगेशन आजच मोकळं झालं आहे की लोक जाऊ शकले आणि त्यामुळं आज निश्चितच आमची इन्व्हेस्टिगेशन टीम असेल ती इन्व्हेस्टिगेशन टीम करेल की हे रिॲक्टर फुटला आणि रिॲक्टर कशामुळे फुटला आणि रिॲक्टर फुटला का दुसरं काय होतं ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होईल त्या पद्धतीनं। पण ही दुर्दैवी घटना मोठी आहे की इथं हा स्फोट झाला ह्यामधले 10 कामगार मेले आणि बाजूच्या कंपन्यामध्ये पण हा स्फोटचा इफेक्ट झाला। काही केमिकल उडून गेलं असेल, काय झालं असेल आणि त्या केमिकलमध्ये बाजूच्या 2 फॅक्टरीमध्ये 2 कामगार माझं पूर्व होते की 2 कामगार ह्यातले पण मेले आणि बाकीच्या पण कंपन्यामध्ये इफेक्ट झाला। पत्रे उडलेत, काय त्यांचं डिस्टर्बन्स झालेलं आहे, बरेच ठिकाणी झाले। अशा 7 कंपन्या बाजूच्या कंपन्या डॅमेज झाल्या असं निदर्शन आलेलं आहे। आणि निश्चितच आज ज्या बॉड्या मिळाल्या त्यामधल्या 12 बॉड्या मिळाल्या त्याचं 2 फक्त आपल्याला त्याचा काय म्हणतात त्याला ते ओळख पटली, पण 10 लोकांची ओळख पटत नाही। त्यावेळी आता त्याला हॉस्पिटल नेऊन त्याचं DNA करून त्याची आपण ओळख पटवावी लागेल, ती प्रोसेस चालू आहे आता त्या पद्धतीने। आणि ही दुर्दैवी घटना झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब डिसिजन घेतलं की जे मृत पावले त्यांना 5 लाख रुपये आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च हे शासन करेल अशा पद्धतीनं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। आता फॅक्टऱ्यांचं पंचनामे होतील, बाकीच्या गोष्टी होतील, हा का झाला कसा झाला त्या पद्धतीने त्याचा पूर्ण निर्णय शासन करेल, त्याला थोडासा वेळ लागेल। तर ह्या दृष्टिकोनाने ही मोठी दुर्दैवी घटना घडली गेली। त्यामुळे बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या, सगळ्या छोट्या केमिकल बनवण्या कंपन्या। आता केमिकल कंपन्या ह्या कशा आहेत, कुठून आल्या, कुठलं मिक्सिंग कुठं करतात, काय करतात ह्याचं इन्व्हेस्टिगेशन सगळं होईल आणि त्या पद्धतीतून निर्णय करता येईल। ह्या दृष्टिकोनातून मी आज इथं आलेलो आहे। पहिल्या दिवसापासून आमच्या लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक इथं सगळे उपलब्ध होते आणि त्या दृष्टिकोन त्यांनीही प्रयत्न केला की काय झाले कसं झाले, पण आज यायला कुठे चान्स नव्हता। तो आज जरा थोडा जायला चान्स मिळालेला आहे आणि आता आपल्याला बघता येते की कुठं काय आता मी त्या खड्ड्यापर्यंत जाऊन आलो खात तो खड्डा पडला आहे म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला जाता येतं। त्या दृष्टिकोनातून निश्चितच गव्हर्नमेंट ह्या कामगारांच्या पाठीशी उभं आहे आणि कामगार डिपार्टमेंटकडून यांचं वय किती, यांची सर्व्हिस किती ह्या पद्धतीने जो बेनिफिट त्या कंपनी द्यायला पाहिजे ते आम्ही लेबर कोर्टात आम्ही पुटअप करतो आणि लेबर कोर्ट त्या कंपनीला कळवून त्यांची बेनिफिट त्यांना ताबडतोब द्यायची व्यवस्था करते। त्या पद्धती तेही आम्ही ताबडतोब करतो। ते तपासून बघतो मी आता गेल्यानंतर कधी झालं होतं, कधी नाही झालं होतं, परत झालं नाही, पण सेफ्टी ऑडिट कोण होता, तो होता, कोण अधिकारी होता, ते सगळं म्हटलं ना तुम्हाला। जे दोषी असतील त्यावर कारवाई केली। केमिकल पश्चात अनेक कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट विषय काय आदेश देणार आता? ते रेग्युलर असतं, ते सेफ्टी ऑडिट नेमलं जातं इथं आणि सेफ्टी ऑडिट त्याचं कालावधी संपल्यानंतर ते जाऊन सेफ्टी ऑडिट करतात ते, पण ते झाले का नाही केलं तर सगळं रेकॉर्ड जाऊन मी बघतो। आज आम्ही निश्चित सांगतो आज मी की ह्यामध्ये जर आमचे अधिकारी काही दोषी असतील, त्यांनी विलंब लावला असेल किंवा ह्या फॅक्टरीवरती काय हलगर्जीपणा केला असेल तर त्याच्यावरती पण ताबडतोब कारवाई केली जाईल। आम्ही कंपनीमार्फत फौजदारी केलेली आहेत, त्यामुळे त्यांना अटक पण झालेली आहे, त्यांना अटक पण केलेली आहे। पण आमचे इन्स्ट्रक्शन पक्के असतात लेबर डिपार्टमेंटच्या, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे। आम्ही 2 वर्षातून आम्ही त्या फॅक्टरीचं इन्स्पेक्शन करतो, तो सेफ्टी आहे का नाही काय, त्यामध्ये क्युरियरला आम्ही त्यांना क्युरी देतो, त्या क्युरी कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। पण आताही त्या मालकावर अटक झालेली आहे, त्याच्यावर कारवाई केली करण्याचा निर्णय घेतला गेला होता, तो भाग मात्र शिंदे सरकार आल्यानंतर तो वसनात गुंडाळला गेला। काही मागणी आता हे सरकार करणार आहे का या कंपन्या शिफ्ट करण्यासाठी? नाही, कंपन्या का शिफ्ट करतात कारण काय ते बसलं जाईल। तर तिथं अनकम्फर्टेबल असेल, कंपनीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला शिफ्ट करा तर ते शिफ्ट होतील। जर त्यांना कम्फर्टेबल असेल तर उचलायचा, त्यांना शिफ्ट करायचा संबंध नाही किंवा तिथं झोन कुठला आहे हे बघून त्या पद्धतीने केलं जाईल। ते गव्हर्नमेंट निर्णय घेईल त्याचं, ते CRG असेल परत इन्क्वायरी बाकीचे डिसिजन घेतील त्यावर।